प्रेमळ बायको. सकाळचे 7 वाजले होते. आकाशात हलकीशी केशरी झाक पसरली होती. किचनमधून उकळत्या चहाचा सुगंध घरभर दरवळत होता. स्वयंपाकघरात असलेली अनुराधा शांतपणे काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा असूनही समाधान होते, कारण तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणजेच तिचा नवरा मिलिंद आज एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जाणार होता. अनुराधा आणि मिलिंद यांचे लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. सुरुवातीचे दिवस स्वप्नवत होते. मिलिंद मोठ्या कंपनीत नोकरीला होता, तर अनुराधा शिक्षणाची MA झाली असली तरी तिने नोकरी न करता घर सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय तिच्या मनापासून होता, पण समाजात अनेकदा त्याची किंमत समजली जात नव्हती. अनुराधाने टेबलवर नाश्ता ठेवला. मिलिंद आवरून बाहेर आला. चहा छान झालाय, तो हसत म्हणाला. ती फक्त हसली. तिच्या हसण्यात शब्दापेक्षा जास्त प्रेम होते. मिलिंद मात्र अलीकडे बदललेला होता. कामाचा ताण, स्पर्धा, अपेक्षा ह्या सगळ्यात तो कधी कधी अनुराधाकडे दुर्लक्ष करत असे. तिने मात्र कधी तक्रार केली नाही. तिला वाटायचे तो थकलेला असतो, समजून घेतले पाहिजे. एके दिवशी मिलिंद ऑफिसमधून उशिरा आला. चेहऱ्यावर नाराजी होती. काय झालंय? अनुराधाने विचारले तर तो म्हटला, काही नाही. तो रुखरुखीत उत्तर देऊन TV समोर बसला. अनुराधाने जेवण वाढले, पण त्याने नीट खाल्लेही नाही. त्या रात्री अनुराधाला झोप लागली नाही. आपण काही चूक तर केली का, हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मिलिंदसाठी डब्बा तयार केला. त्याच्या आवडत्या पदार्थाची खास काळजी घेतली. जाताना तिने फक्त एवढेच म्हटले, आज नीट जेव. तो थांबला, तिच्याकडे पाहिले आणि नकळत म्हणाला, थँक्यू. तो एक छोटासा शब्द होता, पण अनुराधाच्या मनाला खूप मोठा आधार देणारा. काही दिवसांनी मिलिंदच्या आई आजारी पडल्या. गावाला जावे लागले. अनुराधाने एक क्षणाचाही विचार न करता सगळी जबाबदारी घेतली. औषधे, डॉक्टर, जेवण, रात्रंदिवस सेवा सगळं ती प्रेमाने करत होती. एक दिवस मिलिंदने पाहिले. रात्री उशिरा आई झोपल्यानंतर अनुराधा शांतपणे रडत होती. तू का रडतीयस, त्याने विचारले. ती म्हणाली, काही नाही, थकवा आहे. तेव्हा मिलिंदला पहिल्यांदाच जाणवले, ही बायको किती काही मनात साठवून ठेवते, पण कधी व्यक्त करत नाही. आई बरी झाल्यावर ते दोघे परत शहरात आले. त्या घटनेनंतर मिलिंद बदलू लागला. तो घरी वेळ द्यायला लागला, तिच्या कामाची दखल घ्यायला लागला. एके संध्याकाळी त्याने तिला विचारले, तुला कधी वाटत नाही का की तू स्वतःसाठी काहीच केलं नाहीस? अनुराधा हसली. मी जे केले ते प्रेमातून, आणि प्रेमात कधी तोटा नसतो. ह्या शब्दाने मिलिंद गहिवरला. काही महिन्यांनी मिलिंदची नोकरी गेली. कंपनीत कपात झाली होती. तो पूर्णपणे खचला. आत्मविश्वास हरवला. पण अनुराधा मात्र खंबीर होती. आपण पुन्हा उभे राहू, ती ठामपणे म्हणाली. तिने स्वतः शिकवण्या सुरू केल्या, घरखर्च हातभार लावला. मिलिंदला नव्या संधी शोधायला प्रेरणा दिली. एक दिवस मिलिंदला चांगली नोकरी मिळाली, आधीपेक्षा उत्तम. त्या दिवशी त्याने अनुराधाच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे. तू फक्त बायको नाहीस, तू माझी ताकद आहेस. अनुराधाच्या डोळ्यात पाणी आले, पण ते आनंदाचे होते. त्या रात्री तिने मनात म्हटले, प्रेम म्हणजे मोठे शब्द नाहीत, तर रोजच्या लहान लहान कृती आहे. समजून घेणे, साथ देणे आणि गरज असताना शांतपणे उभे राहणे. ती खरंच प्रेमळ बायको होती, जिचे प्रेम कधी गाजत नव्हते, पण आयुष्यात घडवत होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कथा. धन्यवाद.